पद्धतीने उत्तर देता येईल याला? बघा, विजय काका जे सांगतायत ना, मी त्यांना त्यांचा आदर ठेवून सांगू इच्छितो की शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी क्रांती करावी लागते. त्याकरता सन्मान्य थोडीशी गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. हा कर्जमाफीचा मुद्दा आला कुठून? सन्मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफी करायची आहे, पण ती टप्प्याटप्प्याने कशी आहे की बघा, शेतीमध्ये आपला हा शेतीप्रधान देश असून थोडंसं विजय काका पण माझी गोष्ट समजून घेतील. स्वातंत्र्यानंतर आपण शेती इंडस्ट्रीमध्ये नाही गेलो. 55 ते 60 वर्ष विदेशातल्या मशिनरीवर आपण इंडस्ट्री निर्माण केल्या, शेतीवर लक्ष दिलं नाही. दुर्दैव असं आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जितकं आपण इरिगेशन करू शकतो त्याच्या फक्त 17% आपण इरिगेशन करतोय, म्हणजे वाव आहे अजून 83% आपल्याला करण्याचा. त्याकरता सन्मान्य फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तर 17 ते 18 वर्षापासून सन्मान्य शरद पवार साहेबांनी मुद्दाम जल नियोजन आणि जल आराखड्याची बैठकच होऊ दिली नव्हती. म्हणजे शेतकऱ्यांना काही निर्णय घ्यायचे तर केंद्राच्या प्रशांतजी, पण मला असं वाटतं की मगाच याच मुद्द्यावरती यावरतीच मुद्दे मांडले गेलेले आहेत की अशी चर्चा सातत्याने होतीये आणि एकंदरीत परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची बघता अशा पद्धतीने चर्चेसाठी आता वेळ उरला नाही अशी कुठेतरी संवेदना आहे. आपण पुढे विजयजींना बोलायचं आहे बद्दल. विजयजी, नाही, आता जे माझे भाऊ सांगतात, माझा आदर करतात, मी त्यांचा आदर करतो. मला पूर्ण जर करू दिलं असतं, मला जर प्रशांतजी मी येते तुमच्याकडे परत. एक मिनिट सर, तर मग मी विजय काकांचं पण ऐकलं असतं. आपण विजयजींचं कसं आहे की म्हणणं ऐकूया, मला असं वाटतं माझं एक मिनिट ऐका सर, तुमचे उपदेश खूप झाले सर, माझं आयुष्य गेलं याच्यामध्ये. नाही, आणि हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, ते नितीन गडकरींना माहिती आहे. माझं ऐका एक मिनिट. अहो, पाणी द्याल तेव्हा द्याल हो. कोरोभाऊ शेतकऱ्यांनी ते गाजर किती दिवस पाहायचं, किती वर्ष पाहायचं? पाणी देऊ, पाणी देऊ, पाणी देऊ. अरे जोपर्यंत पाणी मिळत नाहीये, वातावरण बदल आहे. तुमचेच पाशा पटेलजी सांगतात की वातावरण बदल किती खतरनाक आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर या कोरोभाऊ शेतकऱ्यांनी वातावरण बदलाशी, क्लायमेट चेंजशी, आसमानी संकटाशी आणि बाजाराच्या अनिश्चिततेशी सरकारच्या तिजोरीशिवाय कसं जगायचं हो, हे मला सांगा ना. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू का? 10,000 रुपये क्विंटल तूर झाली होती 2 वर्षापूर्वी. मागच्या वर्षी 5,000 आणि 6,000 रुपये क्विंटल भावाने मी माझी तूर विकलेली आहे. पावती दाखवतो. तुमच्या सगळ्यांचे सरकारांचे पगारांचे अर्धे करून टाका ना, मग पाहू बरं काय होतं. तर अहो, 8वं वेतन आयोग जाहीर केलं आज मोदींनी बिहारची निवडणूक जिंकण्याकरता, आणि आमच्या शेतमजुरांची मजुरी वाढत नाही, शेतीमालाचे भाव वाढत नाही. किती मूर्ख बनवणार हो. मला असं वाटतंय साहेब, मी तुम्हाला म्हणतो, भारतीय किसान संघाचं साहित्य वाचा. 2007-8 मध्ये सुरतला भारतीय किसान संघानं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं. ते साहित्य मी तुम्हाला पाठवून देतो लागेल तर. ते तर पूर्ण करा साहेब. शेतकऱ्यांना मूर्ख बनवून सत्तेत येता येतं हे सिद्ध झालेलं आहे गेल्या 11 वर्षापासून. नक्कीच विजय सर, मला असं वाटतं की आम्ही काँग्रेसचा विरोध केलेला आहे. विचारा देवेंद्र फडणवीसांना, विचारा नितीन गडकरीजींना की केलं की नाही केलं म्हणून. साहेब नक्की विजयजी, आपण याच्यावर उत्तर घेऊया प्रशांतजींचं. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. अत्यंत भयानक परिस्थिती आहे आपल्या चरणी, आणि आपल्या माध्यमातून मोदीजींच्या चरणी मी ही विनंती करतो. अगदी अगदी प्रशांतजी. आता विजय काकांना मी विनंती करतो की आपण कृपया आता माझं पूर्ण ऐकून घ्यावं. तुमचं मी सविस्तर ऐकलेलं आहे. बघा, जेव्हा इतका मोठा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला टप्प्याने, तुम्हाला मी टप्पे सांगत होतो, मी हे सांगत होतो की कर्जमाफी करण्याच्या अगोदर आपल्याला जल नियोजन आराखडा, हे मी का बोलतोय, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचं हे का वाढलं, कारण की 50-50, 70-70 एकर शेती असणारे सगळं अल्पभूधारक झालेत. आता तुम्ही तुरीचं उदाहरण दिलं, 10,000 रुपयाची 5,000 रुपये झाली. मी काकांना विनंतीपूर्वक माझ्यानंतर तुम्ही सांगावं की जेव्हा 3 मोठे कायदे देशामध्ये इतके चांगले की शेतकऱ्यांना फ्री मार्केट, जगामध्ये तो कोणत्याही लेवलवर कुठेही माल विकू शकत होता. मार्केट हे पूर्ण शेती मार्केट जगाच्या मार्केटवर चालतं. त्यावर तुम्ही काही तेव्हा अडवलं. शेतकऱ्यांचे 3 मोठे इसेन्शियल कमोडिटी मार्केट जो होता, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, त्याच्यामध्ये मोठा बदल. नंतर तिसरा जो निर्णय होता
की कंट्रोल्ड फार्मिंग. प्रशांतजी, तुम्हाला थोडंसं थांबवते पुन्हा एकदा आजच्या विषयावरती आणतीये की आज हा मुद्दा नाही, आज लाखोंच्या संख्येने शेतकरी तिथे नागपूरमध्ये थांबलेले आहेत की कर्जमाफी आमचा पूर्ती उद्या मॅडम, मी कसा तुम्हाला जाईल? विनंती करू का? प्लीज ऐका. पूर्ती ऐका मॅडम. कृपया पूर्ती मॅडम, तुम्ही काय करू लागले माहिती का? माझं पूर्ण, तुम्ही मला बोलवलंय ना, मला माझं बोलू द्या पूर्ण जरा प्लीज. पुढचं बोलू द्या. त्याच्यावर जीव लागलो मी. सोयाबीनचं उत्पादन तुम्ही असं मध्ये मला अडवणार तर मला माझं पूर्ण होणार नाही. प्रशांतजी, आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे आणि म्हणूनच आपण मुद्द्याच्या अनुषंगाने बोलावं असं मी तुम्हाला नाही, म्हणते. असं नाही चालणार. वेळ मर्यादित आहे तर तुम्ही वेळ वाढवून तुमची चॅनलमध्ये चर्चा घ्या. असं नाही, इतके मोठे विषय आहेत आणि तुम्ही सांगू लागले 1-1.5 मिनिट माझी सुरुवात झालेली आहे. इतका मोठा प्रशांतजी, मी तुम्हाला विनंती करते की आजच्या या मुद्द्यावर बोलूया. तुमचे जे मुद्दे आहेत ते पुन्हा आपण एकदा सविस्तर या विषयावरती सुद्धा आपण चर्चा करू. तुम्ही समजून नाही घेऊ लागले. मी कर्जमाफीकडेच येऊ लागलो. कर्जमाफीच करताना कर्जमाफीचाच मुद्दा मी घेऊ लागलो, पण त्याला तुम्हाला सांगावं लागेल मग की कर्जमाफी कशी करू लागलो म्हणून आम्ही. बर, मग मी तुम्हाला फक्त अशी विनंती करेन की थोडक्यात सांगा, कारण आपल्याकडे खरंच वेळ कमी. मध्ये बोलू लागले. आणि प्रशांतजी, विजय जावंत यांचा नाही, मग तुम्ही काय करा बरं का, तुमचा जेव्हा मोफत वेळ असेल ना तेव्हा आम्हाला बोलवा. इतका मोठा विषय तुम्ही सांगू लागले, इतका मोठा विषय आणि वेळ फार कमी आहे. आता वेळ फार कमी आहे. चर्चेला किंवा मी तुमच्या गावात येतो चर्चेला, पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजार आपण चर्चा करू ना. बघा तुम्ही ते विषय काका बोलून देत नाहीये. याच्यावर मग मी चर्चा मानू करू. कसं? विजय जावंत तुमच्या 10 सेकंदानंतर माझ्यापर्यंत तुमची गोष्ट पोहोचते. मी इकडे बसलेलो आहे, तुम्ही बोलून देऊ नाही लागले. नाही प्रशांतजी, आम्हाला नक्कीच तुमचं बोलणं ऐकून घ्यायचंय, त्याच्याबद्दल काही हे नाही, कारण सरकारचा एकंदरीत याच्याबद्दल कशा पद्धतीचा प्लॅन असेल हे आम्हाला जाणून घ्यायचंय. परंतु मुद्दा इतका आहे की अगदी अटीतटीची आत्ताची वेळ आहे, त्यामुळे तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा, कारण कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दल आम्हाला अल्टिमेटली जाणून घ्यायचंय. मग एक काम करा, तुम्हीच माझ्यातर्फे बोलून द्या काय बोलायचं. मग मी तेच सांगू लागलो ना तुम्हाला. तुम्ही बोलूच नाही देऊ लागले. जर तुम्हाला एक लाईन मध्ये ऐकायचं असेल तर कर्जमाफी 100% होणार आहे. हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शब्द. विजय काका मध्ये बोलू नका, तुम्ही सिनियर मोस्ट आहात. हे शब्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आहेत, ज्यांनी पाठिंबा दिलाय. त्यांनी सांगितलं 0 वीज बिल. लागलीच आल्यावर म्हटलं प्रिंट मिस्टेक आहे. नाही, आता वीज बिल माफी दिली आल्याबरोबर सरकार नवीन. फडणवीस साहेबांनी त्यांनी विम्यामध्ये स्ट्रॉंग पैसे देऊ केले पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत. गेल्या 14 वर्षात जितका विमा भेटला नाही त्या 2 वर्षात भेटला. नंतर पुन्हा कर्जमाफी करता दुसरा जी व्याज माफी होती ती, नुकसान भरपाई आजपर्यंत जितकी बोलली तितकी दिली. आता 31,000 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना दिली. उपकार नाहीये, देऊ लागले टप्प्याटप्प्याने. नंतर विजय काका मध्ये बोलू नका. विजय काका मध्ये बोलू नका प्लीज. मी बोलत नाहीये, मी चूप आहे. प्रशांतजी, विजयजी, मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की आपल्याकडे वेळ कमी आहे. एक शेवटची फक्त कमेंट घेण्यासाठी मी आता रविकांत तुपकर यांच्याकडे जाते, कारण उद्या महाराष्ट्र बंद पडेल किंवा रस्ते बंद पडतील अशा पद्धतीचं सुद्धा आव्हान देण्यात आलं. रविकांत, आता सरकार घेऊन टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करत आहोत. कर्जमाफी ही या सरकारमध्ये होणार म्हणजे होणार, इतकंच मी सांगू इच्छितो. तुम्ही हे जे बोलू लागले ना विजय काका, हे दुसऱ्यांचा राग तुम्ही इथे काढू लागले चॅनलवर. हे काढू नका तुम्ही बगैर कामाचं. आणि एकही रेल्वे नागपुरातून इकडची तिकडे जाणार नाही हा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. सरकारला जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करायचा नसेल तर उद्याच्या उद्या सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भाने सरकारने घ्यावा, एवढंच सरकारकडे आमचं मागणं आहे. बर. धन्यवाद. आज तुम्ही तिघे इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली. तर खरोखरच हा अतिशय एक मोठा विषय आणि जितकं खोलात शिरावं तितकं कमी आहे. परंतु सध्या मुद्दा आहे चालू असलेल्या मोर्चाचा आणि त्या अनुषंगाने चर्चा केली त्याबद्दल